नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल. अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. सगळ्यात पहिले तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधानी, ऐश्वर्य आणि लक्झरी आयुष्य जगावं असं सर्वांनाच वाटत असते. पण आपल्या काही अशा वाईट सवयी असतात, त्याला कारणीभूत ठरत असतात. आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात घेऊन येत असतात. त्या कोणत्या सवयी आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिली वाईट सवय अशी म्हणली आहे की वास्तुशास्त्रानुसार असं सांगतात की जर तुम्ही बेसिंगमध्ये तासनतास उष्टी खरकटी जी आहे, भांडी जी आहे तशीच ठेवत असाल तर अर्थातच माता लक्ष्मी तर नाराज होतेच, पण त्याचबरोबर वास्तुदोष सुद्धा आपल्याला लागत असतो. बऱ्याचशा महिला अशा आहेत की रात्री जेवल्यानंतर दाट आणि तसेच ठेवता, किचन वटा सुद्धा साफ करत नाही. हे असं जर आपण तसं ठेवलं तर अर्थातच आपले राहू केतू जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्यावर नाराज होतात व घरातली लक्ष्मी तर जाते, त्याचबरोबर अन्नपूर्णा माता सुद्धा नाराज होत असते आणि मोठ्या प्रमाणात वास्तुदोष जे आहे ते आपल्याला लागत असतात. तुम्हाला घरामध्ये सुख शांती हवी असेल तर अर्थातच जेव्हा तुम्ही जेवल्यास जे आहे भांडी स्वच्छ करणं अत्यंत उपयुक्त तुमच्यासाठी ठरणार आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अशी असते की वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे की ताटामध्ये कधी सुद्धा जेवण झाल्यानंतर हात धुवू नये. बऱ्याचशा घरामध्ये ताटामध्येच हात धुतल्या जाते, त्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो. त्याचबरोबर अन्नपूर्णा माता त्या घरामध्ये जी आहे ती राहत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की देवाऱ्यामध्ये कधी सुद्धा धूळ वगैरे जाळे होऊ देऊ नये. जेव्हा आपण देवपूजा आपल्या जण सातत्याने होत नसेल, अर्थातच कामामुळे किंवा काही अडचणीमुळे जर सातत्याने आपल्या घरामध्ये देवपूजा आपण करत नसेल तर अर्थातच घरामध्ये जे आहे देवघरामध्ये धूळ किंवा जाळे होऊ देऊ नये. ते नेहमी स्वच्छ तरी तेवढं ठेवलं पाहिजे. त्याने काय होते की आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी फायदा होत असतो. तिसरी गोष्ट अशी आहे की तिसरी वाईट सवय अशी असते की बरेचसे लोक आहेत की जेवताना जे आहे पलंगावर जेवत असतात. कधी पलंगावर जेवतात त्याच ठिकाणी जे आहे घाण ते पसरवत असतात. ही सगळ्यात वाईट सवय वास्तुशास्त्रानुसार मानण्यात आलेली आहे. पलंग जो असतो तो आपल्या झोपण्यासाठी असतो, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं जेवण जर आपण पलंगावर खात असेल किंवा कोणतीही गोष्ट आपण जर पलंगावर बसून खात असेल, टीव्ही पाहत खात असेल तर याने काय होतं की आपला आजारी पडण्याचं दाट जे आहे ते क्षमता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे वाढत असते. त्याच्यामुळं पलंग हा फक्त झोपण्यासाठीच असतो, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं तिथे खाणं जे आहे ते खाऊ नये. जंक फूड असो किंवा मग तुम्ही जेवत असाल तरी सुद्धा फार चुकीचं हे मानण्यात आलेलं आहे. चौथी गोष्ट आपली अशी आहे वाईट सवय म्हणजे की बऱ्याचशा महिला रात्रीचे कपडे धुतात. दिवस माळवताना जर आपण दिवस माळवल्यानंतर जर कपडे धुतले तर हे शास्त्रानुसार जे आहे ते अयोग्य मानण्यात आलेलं नाही. त्याच्या मागचं कारण म्हणजे की बघा, रात्रीच्या टायमाला जेव्हा आपण कपडे धुतो आणि रात्री जे वाळू घालत असतो तेव्हा काय होते की नकारात्मक ऊर्जा वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्याच्यामुळे काय होते की नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जे आहे त्या कपड्यांवर पडतो. त्याच्यामुळे हे जे आहे अयोग्य मानण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, बरेच म्हणजे एखाद्या वेळेस धुतले तर काही फरक पडत नाही, पण सारखे तुम्ही नियमित जे आहे कपडे रात्रीचे धुतले नाही पाहिजे. त्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्या कपड्यामध्ये प्रवेश करू शकते व अनेक आजार जे आहे ती निर्माण होऊ शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे कपडे जे आहेत ना ते रात्रीचे आपण सकाळी जरी धुतले तरी रात्रीचे बाहेर ठेवायचे नाहीये. बरेचसे लोक जे आहे रात्री तसेच कपडे बाहेर ठेवत असतात, पण तसे ठेवू नये. अनेक बाधा जे आहे त्यामुळे होऊ शकतात. मुलांवर किंवा कमवती व्यक्ती असो किंवा घरातल्या महिला असो अनेक आजारी जे आहे पडण्याची दाट क्षमता जी आहे त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या आपण आवर्जून टाळल्या पाहिजे. आता पुढचं जे आहे, पुढची आपली टिप्स अशी आहे की बऱ्याचशा महिला अशा असतात की घरामध्ये स्वच्छता तर ठेवतच नाही. त्याचबरोबर बेडशीट आणि असं सांगितलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार की तुम्ही आठवड्यातून 2-3दा तरी तुमचं बेडशीट धुतलं पाहिजे. जर आठवड्यातून 2दा नाही झालं तरी एकदा तरी तुम्ही धुवा, कारण जर बेडशीटच घाण असेल तर अनेक आजारांना आमंत्रण देते. वास्तुदोष सुद्धा निर्माण होत असतात, कारण आपण त्यावर बसत असतो, झोपत असतो. आपल्या आरामदायीची ती गोष्ट असते, त्याच्यामुळे ती स्वच्छ असणं खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेला म्हणजे संध्याकाळ जेव्हा होती तेव्हा कोणालाही पैसे वगैरे द्यायचे नसतात. उसने जे पैसे असतात ते कधी सुद्धा लक्ष्मी यायच्या घरात टायमाला तुम्हाला द्यायची नाहीये, कारण त्याने काय होते की घरातली लक्ष्मी जी आहे ती बाहेर जाते व दारिद्र्य आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतं. त्याचबरोबर तुम्हाला वाईट गोष्टी जे असतात म्हणजे की जे ढवळ्या कलरचे पदार्थ असतात ते सुद्धा तुम्हाला कधी द्यायचे नाही. त्यामध्ये उदाहरण जसे मीठ, दही, दूध, ताक, तूप या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते येत असतात, ह्या सुद्धा लक्ष्मीशी रिलेटेड आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत आवर्जून संध्याकाळच्या वेळी द्यायच्या नाहीयेत. त्याचबरोबर आपल्या घरामधले टॉयलेट आणि बाथरूमचे दरवाजा कधी सुद्धा उघडा ठेवायचा नाहीये. असं म्हणतात की राहू आणि केतू मोठ्या प्रमाणात इथे असतात,
त्यामुळे जर आपण सतत ते ठेवलं तर वास्तुदोष निर्माण होतात, घरामध्ये भांडणं तणणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असतात। त्यामुळे घरामधले टॉयलेट आणि बाथरूमचे दरवाजे आहेत ते कधी सुद्धा लावून तुम्हाला ठेवायचे आहे। किचनमध्ये जर तुमचं बाथरूम वगैरे असेल तर नक्कीच तुम्हाला ते लावून ठेवायचं आहे, त्याने खूप नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामध्ये येत असते। तर या सगळ्या गोष्टीची दक्षता जी आहे ती आपण नेहमीच घेतली पाहिजे। त्याचबरोबर गॅसवर बरेचशा महिला जे असतात ते भांडे तसेच ठेवतात। जेव्हा आपला स्वयंपाक होईल त्यानंतर जे आहे आपली चूल गॅस या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते साफ करून तर घ्यायचेच असतात। त्याचबरोबर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे भांडे ठेवायचे नाहीये, जसे की बऱ्याचदा दुधाचे पातेले त्याच्यावर असतात, भाजीचे असतात किंवा मग बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की पाणी भरून ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते गॅस वट्यावर कधी सुद्धा ठेवायचं नाही। याने काय होतं की वास्तुदोष मोठ्या प्रमाणात जे आहे ते निर्माण होत असतात। त्याच्यामुळे स्वच्छ एक तर गॅस वटा करून घ्यायचा आहे आणि त्यावर कोणत्याही प्रकारचं भांडं तुम्हाला ठेवायचं नाही, भरून सुद्धा ठेवायचं नाही आणि रिकामं सुद्धा ठेवायचं नाही। रिकामं ठेवलं तर पैशाची हानी होते असं वास्तुशास्त्र सांगत असते। त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत नेहमीच आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण वास्तुशास्त्राच्या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करून मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे।